प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलचा झंझावात। निरंजन आवटी यांचे मतदारांना आवाहन। विरोधकांकडूनच एकमत निरंजन आवटी, बाकी 3 आमच्या पॅनलला, असा प्रचार सुरू असल्याचे निरंजन आवटी यांचा खुलासा। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलच्या प्रचार सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून नागरिकांचा उत्साह पाहता भाजप पॅनलचा विषय जवळपास निश्चित मानला जात आहे। निरंजन आवटी, मोहन वाटवे, विद्याताई नलवडे आणि अपर्णाताई शेटे यांच्या प्रचार सभेला तुफान गर्दी झाली होती। या सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पॅनलवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला। यावेळी बोलताना निरंजन आवटी यांनी मतदारांना स्पष्ट आणि ठाम शब्दात आवाहन केले, मत द्यायचे असतील तर पूर्ण पॅनललाच द्या, अन्यथा मला एकट्याला मत देऊ नका, असे सांगत त्यांनी एकसंघ नेतृत्वाचे महत्त्व पटवून दिले। विरोधकांकडून 3 मत आम्हाला आणि 1 मत निरंजन आवटेंना, अशा प्रकारचा प्रचार सुरू असल्याचा उल्लेख करत अशा भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले। जर भाजप पॅनल मजबूत झाले तर विकास कामे करताना कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगत त्यांनी गेल्या 5 वर्षात प्रभागात झालेल्या विकास कामांचा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत कोणतेही काम प्रलंबित राहिलेले नाही। एखादे काम नजरचुकीने राहिले असेल तर ते येत्या काळात नक्की पूर्ण केले जाईल, असा शब्द त्यांनी दिला। माता माऊलींच्या हाताला काम देण्याची जबाबदारी आमचीच राहील। विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता विकासाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन यावेळी निरंजन आवटी यांनी केले आहे। काच्या माणसांसोबत चांगल्या कामाची सुरुवात करावी आणि म्हणून आज आम्ही प्रचाराची पहिली सभा ही दत्त कॉलनीत निवडलेली आहे। कारण की आम्ही आपल्या सर्वांना हक्काची म्हणून समजतो। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाडे साहेब, आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे साहेब, आणि आपल्या सर्वांचेच लाडके नेते आणि माझे दैवत आदरणीय सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच या भागाचे माजी नगरसेवक पांडुरंगजी कोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही 4 उमेदवार इथं आपल्या समोर उभा आहे आणि आज या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचे सहकारी जितूदादा ढोले, या भागातील सगळे ज्येष्ठ मंडळी, युवा वर्ग, सगळ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी, मी विनंती एवढ्यासाठी करायला आलोय की आता आपल्या भागातली कामं बऱ्यापैकी झालेले आहेत। फक्त कानापूर यांच्या इथला थोडा किरकोळ प्रश्न लाईटचा आहे, तो मिटला की मला वाटतं इथं कामं कुठली राहिली नाहीत। रुटीनची कामं होत राहतील। ड्रेनेज, पाणी, रस्ता हे कंटिन्यू चालणारी कामं आहेत। माझ्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा गेले 15-20 वर्ष आपण बापूंवर, आमच्या कुटुंबावर आणि बापूंसोबत असणाऱ्या सगळ्याच सहकाऱ्यांवर अतिशय प्रेम केलं, अतिशय विश्वास ठेवला आणि कुठल्याही प्रसंगी जो दुःखाचा भाग असेल, सुखाचा भाग असेल, एक घरातला सदस्य म्हणून तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीशी राहिलात। अशीच साथ येणाऱ्या 15 तारखेला आपण द्यावी। भारतीय जनता पार्टीनं अतिशय मोठ्या विश्वासानं बापूंच्या नेतृत्वामध्ये आणि मकरंद भाऊंच्या नेतृत्वामध्ये इथं पॅनल उभा केलंय आणि संपूर्ण पॅनल निवडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। मी विनंती एवढ्यासाठी करायला आलोय कारण की मतं तुम्ही देणारा हा विश्वास माझ्यात आहे। कारण की मतं मागायला म्हणून मी आलेलो नाही, तर फक्त विनंती एवढ्यासाठी करायला आलोय की मतदान करत असताना सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पॅनल टू पॅनल मतदान करा। अ गट, ब गट, क गट आणि लास्टला माझा ड गट आहे। तुम्ही अ, ब, क भारतीय जनता पार्टीला दिला तरच मला क गटाला भारतीय जनता पार्टीला द्या। एक वेळ मला मत नाही दिला तर चालेल, तर देताना पॅनल टू पॅनल देणार असाल तर मला मत द्या, या भावनेचा मी आहे। कारण की ज्या विश्वासानं लोक आपल्यासोबत येत आहेत, ज्या विश्वासानं पार्टीनं आपल्याला पॅनल उभं केलंय, त्यामुळं त्या सगळ्यांचा लोकांचा विश्वास आहे की मालगाव रोडला आवटी फॅमिली जे सांगतील त्याला लोक साथ देतात आणि त्यामुळं आपल्या पॅनलच्या कुठल्याही माणसाला दगा होणार नाही, ह्याची दक्षता आपण घ्यावी। कारण की प्रचार करणारा येताना तुम्हाला ह्याच्या आधी पण जे फिरून गेलेत ते सांगितलेत की निरंजनला एकट्याला द्या, ते विरोधकच सांगतात की निरंजनला मत द्या। तर मी सांगतोय फक्त मला एकट्याला देऊ नका, दिला तर चौघांना द्या, नाही तर मला देऊ नका। कारण की आपली भूमिका स्पष्ट आहे। कारण की काम करत असताना माझ्यासोबत 4 राहिलेले 3 महत्वाचे आहेत। मी एकटा हे सगळं करू शकत नाही, आपल्यासोबत 3घांची ताकद असल्यामुळे मी पळतोय आणि चेहरा माझा समोर येतोय। त्यामुळे मतदान करताना पॅनल टू पॅनल करा। आपल्या जेवढ्या काही इथल्या तक्रारी असतील भविष्यामध्ये ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।